ज्याला लढायची खुमखुमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं। महायुतीचा वापर करू नका, बाहेर जाऊन लढण्याची तयारी आमच्याशी करा, मग आम्ही दाखवू आम्ही शिवसेना काय पद्धतीने काम करते आणि महायुती काय पद्धतीने काम करते। कोणाचा जर खुमखुमी असेल निवडणूक लढवायची तर आम्ही तयार आहे, आम्ही पण तयारच आहे। काही दिवसांपूर्वी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा सत्कार सोहळा कर्जत इथे पार पडला। त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आक्रमक भाषणाने राजकीय वादळ सुरू झालं होतं। आमदार महेंद्र थोरवे यांनी भाषणामधून सुधाकर घारे यांच्यावर सडकून टीका सुद्धा केली होती। ज्याला लढायची खुमखुमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं। महायुतीचा वापर करू नका, महायुतीचा वापर करून लढण्याची भाषा करू नका, बाहेर जाऊन लढण्याची तयारी आमच्याशी करा, मग आम्ही दाखवू आम्ही शिवसेना काय पद्धतीने काम करते आणि महायुती काय पद्धतीने काम करते ते। सुधाकर घारे यांच्या गावभेटी सुरू असून एका भाषणादरम्यान सुधाकर घारे यांनी सुद्धा पलटवार करत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं दिसत आहे। खुमखुमी आमच्यात पण आहे, त्यांची खुमखुमी काढण्याचं काम आपण केलं होतं। इजा झाला, बिजा झाला, आता तिजा करून टाकू म्हणजे मोकळे झालो असं म्हणत सुधाकर घारे यांनी अनोख्या शैलीत प्रतिउत्तर दिलेलं आहे। कोणाचा जर खुमखुमी असेल निवडणूक लढवायची तर आम्ही तयार आहे, आम्ही पण तयारच आहे। त्यांची खुमखुमी आपण 2017ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जागा काढण्याचं आपण काम सर्वांनी केलं होतं, बरोबर ना। एक वेळा 2014ला लाड साहेबांच्या माध्यमातून केलं होतं, त्याचा इजा झाला, एकदा बीजे झाला, तर तिजा करून टाकून मोठं आवश्यकता लागणार नाही। तर आपण जास्त अतिशोक्ती करण्याची काही गरज नाही। निवडणूक आहे, जनता जनार्दन आहे, जनता ठरवत असते कुणाला निवडून द्यायचं, कुणाला मतदान करायचं। आपण जास्त हवेत जाऊन जास्त गोष्टी करायची काही आवश्यकता नाही। आणि जेव्हा आवश्यकता लागेल, जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रसंग येईल, तेव्हा सुधाकर घारे माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर सक्षमपणे उभा असेल आणि माझ्या ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।